कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश। शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। यंदाच्या खरीपावर अल निनोचं संकट। यंदा सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज। मराठवाडा, पश्चिम विदर्भासह प्रत्येक जिल्ह्याला नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश। साठवणूकबाजीमुळे ग्रामीण भागात इंधन तुटवडा। नियमित वापरामध्ये 20 ते 25% वाढ। डिझेल तुटवड्यासंदर्भात ग्रामीण भागात नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंप सुरू होताच नागरिकांची तोबा गर्दी। इंधन खरेदी करण्यासाठी कॅन घेऊन लोक धावले। लोणार तालुक्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल। पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्धता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न। ग्राहकांनी वाहनांमध्ये गरजेनुसार इंधन भरावं। इंडियन ऑइलचं आवाहन। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ। व्यवस्थेविरोधातला राग, बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांना संतप्त तरुणांकडून सोशल मीडियावर आवाज। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांकडून अटक। वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं। अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची मोठी कारवाई। मोठेगावकर विद्यार्थ्यांच्या पालकांची लाखोंची डील करायचा। पैशांनुसार मोठेगावकरकडून नोट्स आणि कोचिंग सूत्रांची माहिती। बदनामीच्या भीतीने पालक समोर येत नसल्याचंही समोर। वांद्र्यातील गरीबनगर परिसरामध्ये अतिक्रमणावरती सलग तिसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई। रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई। पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नाशिकच्या मुळे गावातील महिलांचा पाण्यासाठी एल्गार। दूषित पाण्यासह रिकामे हंडे घेऊन महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा। तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची देखील मागणी।